नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 25वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे नवा पैलू। नवा पैलू या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखिकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। नवा पैलू या पाठाच्या लेखिका आहेत प्रतिभा पानट। यांचा जन्म 1942 मध्ये झालेला आहे। अमरावती येथील श्री बुलिदान राठी मूकबधिर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। मूकबधिर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा लेख प्रतिभा पानट यांच्या प्रसिद्ध आहेत। हा झाला लेखिकाचा परिचय। आता या पाठाचा संक्षिप्त असे आपण समजून घेऊया। बोलू व ऐकू न येणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात। त्यासाठी शाळा एक चांगला उपाय आहे, हे या कथेतून सांगितलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना लिहिता येतं, बोलता येतं, ऐकू येतं अशा मुलांसाठी तर अशा मुलांना शिकवणे एवढं तितकंच अवघड नसतं। पण जे मुलं ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, म्हणजेच मूकबधिर मुलांना शिकवणं हे अत्यंत कठीण कार्य असतं आणि अशाच मूकबधिर मुलांसाठी कार्य करणे, त्यांना शिकवणे हा उच्च ध्येय या पाठातील वत्सलाताई करतात। पाहूया आता या पाठामध्ये आपल्याला लेखिका काय संदेश देणार आहेत। पाठाला सुरुवात करूया आपण। आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या। आभाळ अगदी गच्च भरून आले होते। क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते। स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालली होती। आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता। इथे बघा, पाठाच्या सुरुवातीलाच आजी आणि आजीचा नातू दिगू यांचं वर्णन केलेलं आहे। आजी आपल्या दिगू हा किती वर्षाचा होता? तो 4-5 वर्षाचा होता आणि आजी त्याला बसमधून घेऊन उतरल्या, म्हणजेच ते आपल्या गावावरून आलेल्या असतील असं आपल्याला इथे जाणवतंय। आणि संध्याकाळची वेळ असेल, त्यातच आभाळ अगदी गच्च भरून आलेलं होतं आणि क्षणभरात पाऊस पडतो, म्हणजे खूप पाऊस पडणार असं वातावरण झालेलं होतं। आणि त्या ज्या बसमधून उतरल्या होत्या ना, त्या बस स्टँडपासून दवाखाना अगदीच जवळ असल्याने आजी आणि तो नातू दिगू दोघं पण आजूबाजूला पाहत निहाळत चालत होते। आता बघा, आजी ज्या अर्थी दवाखान्यात आलेला आहे त्या अर्थी आजी डॉक्टरांकडे आलेल्या असतील असं आपण इथे आपल्याला ह्या वाक्यांवरून समजत आहे। पुढे आजी म्हणते की चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात। आजी दिगूला म्हणाली, पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येते त्याला। आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली। आता बघा, संध्याकाळची वेळ झाली होती, पाऊस भरपूर भरून आला होता आणि आजीला त्या नातूला घेऊन दवाखान्यात जायचं होतं, म्हणून आजी त्याला सांगते की लवकर लवकर चल, नाहीतर परत आहे ना पाऊस सुरू व्हायच्या आत तिथे पोहोचलं पाहिजे। पाऊस सुरू झाल्यावरती आपण मध्येच अडकून जाऊ। पण नंतर आजी क्षणभरातच स्वतःबरोबर बोलत पुटपुटणे म्हणजे स्वतःशीच बोलणे की त्याला सांगून काय उपयोग नाहीये, कारण की त्याला ऐकू कुठे येतंय। दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचं लक्ष गेलं। आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली। आता बघा, आजी एवढ्या घाईघाईने बसमधून उतरल्यानंतर बस स्टँडवरून दवाखान्याच्या दिशेने चालली होती। पण पुढे गेल्यावरती आजीचं लक्ष दवाखान्याकडे गेलं, परंतु ते दवाखाना बंद झालेला होता। आणि आता आजीला मोठा प्रश्न पडला, कारण की दवाखान्यामध्ये जर डॉक्टर भेटले असते, दवाखाना उघडा असता, तर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटून कदाचित ती तिच्या गावी परत गेली असती। पण आता इतक्या लांब आलेलो आहोत आणि डॉक्टरांना भेटता जाऊ शकत नव्हते, त्यामुळे तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आता आपण थांबणार कुठे। आजी ह्या विचारातच पडली होती।
एवढ्यात रिक्षाचा जोरात आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हालत नाही, बहिरा आहेस की काय? रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. आता बघा, इथे ह्या परिच्छेदांच्या वर्णन आपण जेव्हा पाहतो त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आजीचा तो 4-5 वर्षाचा जो नातू आहे तो म्हणजेच कोण? दिगू. तो काय आहे? बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही आणि तो बहिरा असल्या कारणानेच आजी त्याला शहराच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी घेऊन आली होती. पण आजी जेव्हा दवाखान्याबाहेर येते तर दवाखाना बंद असतो आणि आता तिला परत जाताही येणार नाही म्हणून तिला काळजी पडते. कारण की एकदा पाऊस पण सुरू होणार असतो आणि संध्याकाळी थांबायची पण तिची व्यवस्था नसल्या कारणाने ती काळजीत असते. आणि तेवढ्यात रिक्षावाल्याकडनं जेव्हा ती ऐकते की बाजूला होण्यासाठी रिक्षावाला बराच वेळ हॉर्न वाजत होता पण दिगूला ऐकू येत नसल्या कारणाने तो जागेवरनं हललाच नाही. आणि जेव्हा रिक्षावाला म्हणतो की केव्हापासून आवाज देतोय पण हलत नाही आहेस तू, बैरा वगैरे आहेस की काय? जेव्हा रिक्षावाल्याचे हे बोलणे ऐकले आजीच्या डोळ्यात आपल्या नातवाबद्दल अशा बोलल्या गेल्या कारणाने चटकन डोळ्यात पाणी आले. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती. पण दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दिगमुग होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. मग आता इथे वर्णन केलेलं आहे की आजी आणि तिच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे दिगूच्या आईवडिलांना किंवा इतर जे कोण घरामध्ये राहत असतील त्या सगळ्या व्यक्तींना जेव्हापासून कळालं की दिगूला ऐकू येत नाहीये आणि ऐकू येत नसल्या कारणाने तो बोलू पण शकणार नाही आणि ज्या दिवसापासून ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली आणि सर्वांना कळाली त्या दिवसापासून सगळेजण दिगूची काळजी करू लागले होते. आणि आता गावातील लोकांच्या सांगण्यावरून आजी वेड्या आशेने दिगूला शहराच्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन आली होती की तिथे जाऊन डॉक्टर तपासणी करतील, त्याच्यावरती इलाज करतील आणि कदाचित दिगूला ऐकूसुद्धा येईल. ह्या वेड्या आशेने ती इतक्या लांब आपल्या नातूला घेऊन आली होती. पण जेव्हा ती आली तेव्हा दवाखाना बंद झाला होता आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. ह्या सगळ्या विचाराने ती तशीच भिंतीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. बघा, त्या आजी जेव्हा भिंतीच्या आडोशाला आधार घेत उभी राहिली होती तेव्हाच वत्सला नावाची एक स्त्री त्या आजींच्या बाजूला जाऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरांबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली, कोणत्या गावाला जायचं आजी? पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहरात आले होते. तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेनासं झालंय बघ, आजी म्हणाली. एवढ्या पावसात कुठे जाता? या वादळात झाडबीड रस्त्यात पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको घरी, या पोराची आई वाट पाहेल. आता बघा, इथे वत्सला ही एक शिक्षिका आहे असं तिने इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आजी पुटपुटत रस्त्याने चालली होती, दवाखान्याबद्दल बोलत होती, ते जेव्हा आजी स्वतःशी पुटपुटत चालली होती तेव्हा ते आजीचे स्वतःशी बोलण्याचे जे शब्द होते ते वत्सलाच्या कानावरती पडले होते. आणि रिक्षावाल्याने जेव्हा दिगूला रागवत होता, तिला बाजूला होण्यासाठी सांगत होता आणि त्याचं ते बोलणं वत्सलाने पाहिलं होतं. आणि त्यावेळेस वत्सलाला ह्या आजीबद्दल दवाखान्यात आल्यानंतरची जी काही घटना असेल ती समजली असेल की चला दवाखाना बंद झालेला आहे आणि त्या कदाचित लांबून आलेल्या असतील, गावावरनं आलेल्या वगैरे असतील. आता शहरामध्ये जेव्हा दवाखान्यात दाखवण्यासाठी वगैरे येतात आणि हातामध्ये गाठोडं वगैरे दिसलं आणि म्हातारी स्त्री वगैरे होते ह्या सगळ्यांना वत्सलाबाईंनी
अंदाज लावला होता की त्या आजी ज्या आहेत त्या गावावरनं आल्या असतील आणि आता पाऊस पण मुसळधार पडत आहे, दवाखाना बंद आहे, म्हणून त्या जाऊन स्वतः त्या आजीबाईंबरोबर बोलतात. आजींना विचारतात की कुठून आला आहेत वगैरे. तर मग त्या सांगतात की मी डॉक्टरांकडे आली होती, मग शहरामध्ये डॉक्टरांकडे आली होती, पण आता दवाखाना बंद आहे, त्यामुळे मला काही कळत नाही आहे. तेव्हा मग त्या वत्सला म्हणतात की एवढ्या पावसामध्ये कुठे जाणार आणि रस्त्यामध्ये थांबलात तर झाडं वगैरे पडण्याची भीती असते, त्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी चला. पण आजी तिथे नकार देतात की नाही, मला घरी जायला हवं, कारण की ह्या पोराची आई आमची वाट पाहत असेल आणि आम्ही घरी नाही गेलो तर ती काळजी करत बसेल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा, उद्या तुम्हाला जे काही दाखवेन ते पाहून हसत घरी जाल. वत्सलाने आजीला मोहात पाडले. आता बघा तिथे वत्सला आजीला विनंती करते की त्याची आई घरी वाट पाहत असेल तर पाहू द्या, पण आजची रात्री आहे ना तुम्ही माझ्याकडे राहा आणि उद्या मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहात. आणि आज तुम्ही निराश झालेला आहात, तुम्हाला दवाखाना बंद भेटलेला आहे, डॉक्टरांची गाठभेट झालेली नाही, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतित झालेला आहात. पण उद्या मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ना त्याच्याने तुमच्या मनाला आनंद होणार आहे आणि तुम्ही हसत परत तुमच्या घरी जाणार आहात. वत्सलाचे हे शब्द ऐकून आजीला थोडा हायसं वाटलं. आजी तिच्या मोहात पडली. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्ष झालीत, हसणं विसरलं आम्ही. तर आजीला जेव्हा वत्सलाने सांगितलं त्यावेळेस आजी पण थोडं मोहात पडते आणि म्हणते, ठीक आहे, जर हसायला मिळणार असेल तर आम्ही नक्कीच येतो, कारण की जवळजवळ गेली 5 वर्ष झालेत आम्ही आमच्या जीवनातून हसणं निघून गेलेलं आहे, आम्ही हसायचं विसरलोच आहोत. आता आजीने असं का म्हटलं असेल की गेली 5 वर्ष झालेत हसणं विसरलो आम्ही? कारण की आता दिगू जवळजवळ 5 वर्षाचा झालेला आहे, 4-5 वर्षाचा, 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा झालेला असेल. तर ह्या 5 वर्षापूर्वीच त्यांना दिगूच्या घरातील आजी, आई, त्याचे वडील आणि इतर घरातील व्यक्तींना 5 वर्षापूर्वी ह्या गोष्टीची कल्पना आली होती की दिगू बोलू शकत नाही आणि ऐकू शकत नाही, म्हणजेच दिगू मुका आणि बहिरा आहे. आणि ज्या दिवसापासून आजीला आणि त्यांच्या घरातील इतर लोकांना समजलं होतं की दिगू मुका आणि बहिरा आहे, त्या दिवसापासून दिगूच्या चिंतेने त्यांनी आपल्या जीवनातील हसणं विसरलेच होते. त्यांना काळजी वाटत होती. आणि साहजिकच आहे, कधीही घरामध्ये आपल्या घरातील एक लहान मुलगा असा जन्माला येतो की तो शारीरिकदृष्ट्या अपंगत्व घेऊन येतो, त्यावेळेस घरातील सर्वच मंडळी चिंतित होतात, काळजीत पडतात आणि सतत दिवस रात्र त्या अपंग मुलाची काळजी त्याच्या घरातील सगळ्याच लोकांना, आई वडील असू दे, आजी आजोबा असू दे किंवा इतर कोणीही कुटुंबातील व्यक्ती असू दे, त्यांना त्या मुलाविषयी अत्यंत काळजी वाटत राहते. आणि जेव्हा ही गोष्ट दिगूच्या आजीला आणि इतर घरातील मंडळींना कळलं त्यावेळेस ते फार दुःखी झाले आणि जणू काही त्या दिवसापासून त्यांनी हसायचंच विसरले होते. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणी झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही बधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची होती. तर बघा इथे आपल्याला आता वत्सला ह्या कोण होत्या त्या कळालेलं आहे की यापूर्वी त्यांनी स्वतःचा परिचय करताना आजींना सांगितलं होतं की त्या एक शिक्षिका आहेत. पण आता आपल्याला कळत आहे की वत्सला ही कोणत्या शाळेत शिकवत होती, तर ती मूक बधीर मुलांच्या शाळेमध्ये शिकवत होत्या आणि अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाच्या अशा त्या होत्या. आता ज्याप्रमाणे सर्वसामान्य मुलांसाठी सर्वसामान्य शाळा असतात, पण ज्या मुलांना बोलता येत नाही म्हणजेच मूके आणि ज्या मुलांना ऐकायला येत नाही म्हणजेच बधीर, तर अशा मूक बधीर मुलांसाठी एक विशिष्ट प्रकारची शाळा असते आणि त्या शाळेमध्ये वत्सला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वत्सला ह्या मुळातच स्वभावाने अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाच्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण काय जाणून घेतलं? वत्सला, दिगू आणि दिगूची आजी यांच्याबद्दल आपल्याला ह्या 3 पात्रांबद्दल कळालेलं आहे की दिगू जो आहे तो मूकबधीर आहे जन्मापासूनच. आता जवळजवळ तो 4-5 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला दाखवण्यासाठी आजी शहरातल्या डॉक्टरांकडे येते. तिथेच आजीची भेट वत्सला बरोबर होते. वत्सला ही अत्यंत
उत्साही आणि आनंदी अशा स्वभावाची मूकबधीर शाळेत शिकवणारी शिक्षिका आहे. पाहूया पुढे दिगूबद्दल काय होतं ते आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासूया. धन्यवाद.